श्री स्वामी समर्थ श्री अधिक मास महात्म्य अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुनाथाय नमः. नमो नमो ज्ञानभास्करा. तू प्रगट होई सत्वरा, दूर करी अज्ञान तिमिरा. ज्ञानोदय तो होऊ दे, ज्ञानरश्मी उजळता. प्रकाशित होती ज्ञानवाटा, दिसू लागी मार्ग सुपटा. जीव आत्मोद्धाराचा प्रकाशापुढे तो अंधार टिकून शके क्षणभर. तैसे ज्ञानापुढे अज्ञान अंधकार क्षणभर ही न राही. मागील अध्यायीची कथा. विप्रपुत्र झाला उद्धारता, अधिक मासी गोदान करिता. पुण्यफळ आले ते मानसबंधू नारायण. तया भेटला गुरु समान, शिकून त्याने उद्धारून केले तया जीवाचे. काही दिवस तेथेच राहिला, परी चैन नाही म्हणाला. भाऊ जरी उद्धारिला तरी बहीण राहिली. नारायण मनी विचार करी, द्विजेश्वर मातेच्या घरी मला ठेवून घेतले वरी. केले उपकार अनेक, त्याने मला आधार दिला. रक्षिले पोशिला पाळीला, तो उपकार माझे मनाला अजून नित्य स्मरत असे. तया उपकाराच्या पोटी मी परतलो पोरासाठी. मनी माझी या चिंता मोठी होती लागली. दोघाचा उद्धार करावा, उपकार असा फेडावा. ब्रह्मराक्षसातून सोडवावा, जीव एक एक करून. विप्रपुत्रे उपदेश केला, त्याने तो पाळीला शस्त्रधेनू देता झाला. अधिक मासे दानार्थ गोदानाच्या पुण्याईने ब्रह्मलोक जोडिले त्याने. आता शोधून विप्रकरणे तिजला लावू सन्मार्ग. ऐसा विचार करून मनी नारायण निघे तत्क्षणी. विप्रकरणेच्या शोधा लागून फिरे गावोगाव. मनी एकची जाळी चिंता, ती शोधावी कुठे आता. वेषांतरे करून फिरता झाला अनेक गावात. फिरत फिरत सहज आला लक्ष्मण नावे नगराला. तेथील जनता पाहिली डोळा समृद्ध आणि सदन. चतुर्वर्णीय धनाढ्य मंडळी असती ग्रामी वार्ता कळली. पावले त्याचे अडखळले. शोधार्थ त्या गावात धनाढ्य असती. जेथील लोक त्याचे असती अनेक शोक होते. नारायण ते ठाऊक म्हणून राहिला तेथेच. होऊन परदेशी गावात तो शोधार्थ फिरे नित्य. तो त्याने एका गावाक्षात पाहिली एक सुंदरी. आधीच तिची गौरकांती, सौंदर्य भरले गोत्रागात्री. विशाल वेणी पाठीवरती जशी वळवळती नागिन. ती सुंदरी पाहता डोळा खून पटली त्याचे मनाला. त्याने एक बेत ठरविला, नाव गाव शोधाचा. दुसरे दिनी त्याच दारात गोसावी होऊन आला फिरत. पंचांग मिरवी हातात, मने ज्योतिषी सांगतो. निमित्त भविष्य कथनाचे, अर्थकारी ते शोधाचे. कल्याण विप्रकरणेचे करणे होते मानसी. भविष्य मात्र लागू पडली. माडीवरून कन्या आली. हातापुढे करीत म्हणाली, सांगा माझे भविष्य. नारायणे तिज न्याळली. तिचे तेच वदन, तेच डोळे, तीच वाणी. माथ्यावरती गोधन, ते ओळखी मग ओळखून विप्र बाळा. तो काय म्हणे तिजला उचित न वाटे. म्हणाला भविष्य कथन दारात. तवती म्हणे, मी ही अशी जरी न शंका तुमचे मनसी. तरी चालावे सत्वर माडीसी. येथे बोलू निवांत, तेथे बोलू निवांत. माडीवरून चढती येता नारायण पाहे सभोवता. मोठा तिथला थाट होता, आलिशान मखमली. पाहून झाला तो विस्मित. सभोवतीचे धनदौलत, परी त्या वैभवाच्या मुळात होती नागिन वासना. देहवासना पापवासना तिने गिळली विप्रकन्या. देहविक्रय लागे करण्या तिसी पोट जाळया. तोच नारायणाचे डोळा अश्रू थेंब झाले गोळा. तो काय म्हणे ती बाळा, पाणी का हो डोळ्यात. तो म्हणे मज तुला पाहता स्मरण झाले माझे चिंता. म्हणजे गावी एक ब्राह्मण होता द्विज शर्मा नावाचा. त्याची पत्नी नाव भामिनी. दोघे उभयता अतिगुणी, निष्ठावान भगवत भजनी. वृत्ती त्यांची रंगत असे. फार उशिरा प्रारब्धाने प्राप्त झाली दो संताने. एक पुत्रा मागे कन्येने पोटी जन्म घेतला. ती कन्या सुशील सुजान, वरी रूप लावण्य खान. तू ते पाहता तिची आठवण झाली माझसे क्षणात. ऐसे सांगून अनेक गोष्टीने तिला भूतकाळाप्रती. तीही बाला झाली स्मरती पूर्वायुष्यात आपुले. मग ती आणून डोळा पाणी सांगे आपली कर्मकहाणी. आईबाप गेले मरुनी, बंधूही मागे राहिला. एक वडील भाऊ धर्माचा होता नारायण नावाचा. तोही हात सोडून आमचा तीर्थाटन जाय धुरी. माझे सौंदर्य मजला शाप, ठरले तोची घडवून पाप. गेले हातून माझे अमाप, देह विक्रय मांडिला. प्रारब्धाची गती दारुण, अनेक पापे घडली हातून. मी माझ्या लोकापासून दुरावून आले रे. ऐसे म्हणून ती बाला दुःखाश्रूचा पूर लोटला. नारायणही तो कळवळला. जवळ घेतले भगिनीसी, मग तीसी खुणा पटून सांगे सर्व घटना. म्हणे मी नारायण
तुझे शोधना आलो येथे शोधित. नारायणाची ओळख पटली, बंधू वार्ता कानी पडली. तूच होऊनी गुरु मावली, केला त्याचा उद्धार. मी पापिनी दुराचारिणी, अधर्म वर्तन घडे हातूनी. कोण मला नरकामधून सोडविलं आताया. ऐसा शोक मांडीत तिने जवळ घेऊन हळू हाताने, अश्रुपुषित स्वकाराने म्हणे आता रडू नको. जैसे विधी लिखित होते तसे घडले, जरी मागुते पाप वाहिले 12 वाटे. तुझ्या नेत्राश्रुदी दुष्कर्माचा पश्चाताप, सहजेची नेईलाया पाप. निष्पापी तू आपोआप, होतो जीव जानपा. तुवा जाता सावध भावे, पुण्यकर्म आचरावे. प्राप्त जन्माचे कल्याण करावे, साधू निया स्वहित. तवती बंधू सखया, आलासे तू सन्मार्ग दावाया. मार्गदर्शन हे गुरुराया, उद्धरी मम दिनास. सांगा आता करू काय, काय साधना काय उपाय ते. जेणे पापाचा होय नाश, पुण्य पडे पदरात. संत सेवा नाही घडली, कथा पुराणे नाही ऐकली. गाथा पोती नाही वाचली, नामहीन ये मुखा. कोण मजला सोडविल, कोण माझा उद्धार करेल. यम यातना चुकविल, कोण माझ्या सांग रे. ऐशी सद्गती ती झाली, सुंदरी ती अश्रू ढाळी. तिला पाहता दया उपजली, नारायणाचे म्हणे. ती म्हणे तीच लागुनी, ही पाप कमाई दे लुटवून. द्रव्य करावे ब्राह्मणा दान, सेवका ते तोषावी. नको पाणी उदर भरण, नको पापियांचा संग जाणं. नको अधर्मी आचरण, लागे आता सन्मार्ग. बोलावी सेवका वर्गाते, निरोप दे सकला ते. देऊन द्रव्य सर्वाते, अर्पिशेष ब्राह्मणा. धन दौलत घोडा गाडी, सोड ती तू ही माडी. अनिक एक श्रीहरी जोडी, भावभक्ती बळाने. भावभक्तीचा भगवंत असे भुकेला रमानाथ. तो पुरविल मनोरथ, नृपेक्षिल कदापि. ऐसी वक्चनोक्ती ऐकता, जणी झाली ती आचरिता. आली स्नान करून मागता, पाचारिले ब्राह्मणा. सेवक वर्ग तोषाविले, दाने दिली ब्राह्मणाला. सारा धंदा बंद केला आणि मुक्त झाली. मग विचारी बंधू सख्या, मार्गदर्शका श्री गुरुराया. काय आज्ञा पुढील सध्या, सत्वरती निवेदी. तव तो मने बाळा आता, एक नेम 8वी चिता. 3 सहस्त्र द्रव्य देता, तो म्हणा वे तयास. मी मंदिरी जाऊन राहतो, उद्या सकाळी परतून येतो. तू एवढा नियम ध्यानितो, न चुकता धरावा. नारायण जेव्हा निघाला, तिने धारिले चरणाला. म्हणे उद्धारक तूच भला, भेटलास कनवाळू. सूर्य गेला पश्चिमेस, नारायण गेला मंदिरास. आले ग्राहिक दारास, समय संधी साधून. ती सांगे प्रत्येकास, 3 सहस्त्रांचा नेम त्यास. इतके द्रव्य देता आम्हास, संग आपुला देईन. तवते म्हणती तेसी, वेड लागले ना आम्हासे. एवढे मूल तुझसे खास, देई कोण पाहतो. जैसे आले तैसेच गेले, परतून कोणीही न आले. पापाचरण नाही घडले, विप्रकन्ये हातून. ही वार्ता नारद मुनी सांगून गेले ब्रह्मया लागुनी. म्हणे ताता ऐक कहाणी, विप्रकन्या काय करी. पापद्रव्य सर्व लुटविले, सेवक ब्राह्मणा दान दिले. ब्रह्माक्षर तिने पुसले, 3 सहस्त्र नेमाने. तव उठला चतुरानन, 3 सहस्त्र द्रव्य घेऊन. त्वरित आला ग्रामलक्ष्मण, दारी उभा राहिला. वेश धरिला सौदागराचा, म्हणे तेस नेम तुझा कळला 3 सहस्त्राचा. मुद्दाम ते पातलो, तरी हे घे द्रव्य मोजूनी. आम्ही येतो जणी परतुनी. शेज ठेव तयार करूनी. इतके बोलून निघाला, कन्या घाबरली चित्तात. मने अडकले मी शब्दात. हा जरी काय येई परत, तरी काय करावे. विचार करीत बसली बाला, त्याते बहु समय लागला. रात्री तो न परत आला, सूर्योदय झाला. जैसा का सूर्योदय झाला, तैसा नारायण गृही आला. तवती बाला सांगे तयाला, वृत्तांत सर्व रात्रीचा. नारायण सांगित येसी, येई करून स्नानास. हे द्रव्य लोटून विप्रास, वाटी सर्व दानात. होय होय म्हणून सुंदरी आली स्नान करून सत्वरी. पाचारिले ब्राह्मणा घरी, आणिक करी दान ते. देती झाली ओंजळ भरून, एकेका ती द्रव्य खाणी. जेणे प्रसन्न झाले मनी, देती आशिष तेसी. म्हणती तू घे बाळ सुज्ञ, तुवा मांडिला ज्ञानयज्ञ. कोण भेटला तुझ तो प्राज्ञ, जेणे सन्मार्ग दाविला. तिने लुटविता द्रव्य सारे. नारद मुनी धावले त्वरे, सांगता ब्रह्मया बापा रे. पहा काय ती करी. 3 सहस्त्र द्रव्य रास, तुझी दिली विप्रकन्येस. ती तिने लुटविले सर्वास, दानकर्म करुनी.
परस्पर्शे तरुण विटंबे निश्चल कन्या ती बघ थांबे. ब्रह्मवाक्य खोटे ठरावे हेही नाही उचित. तरी आता करावी तातडी हर प्रयत्ने निश्चय मोडी. पुनरपी तिथे विषय गोडी मनी निर्माण करावी. हे ऐकताची त्वरे पाही चतुराने उठे लवलाही. 30 सहस्त्र द्रव्य तेही घेऊन संगे निघाला. 30 सहस्त्र काय कारण तरी द्विज तितुके दान. द्यावे त्याचे दशगुणित प्रमाण. पुनरपी लाभे दात्यास. तो होऊन उतावळा सत्वर तिचे मंदिरे आला. ते हे धन ठेवून घे तुला पुरव माझी कामना. मी आहे थोर सावकार तुझे रूप पाहून सुंदर. अंगे दाटला तो कमजवर शांत आता करावा. तव एरी म्हणे तया प्रती. काल एक देऊन संपत्ती सांगून गेला मज प्रती. देईन परत मागुता तो अजान नाही आला. शब्द आहे त्या ते तिला. मी न मोडेन शब्दाला उचित मनानं वाटे. ती येऊन गेल्यावरती तुमची मान्य करीन विनंती. हे नेमस्ते नारी उत्की झाली ते दफा बोलती. तिचे ऐकून ते वचन चकित झाला चतुरानन. तो म्हणे हे आहे कठीण आता काय करावे. सावकार तो परतून गेला द्रव्य ठेवून तेच घराला. तोच सूर्योदय झाला नारायण पातला. तवती सांगे नारायणाला रात्री जो का प्रकार घडला. दाखवी द्रव्य देऊन गेला आता काय करावे. तो म्हणे हे भले झाले तुझे वर्तन शुद्ध राहिले. आता जे का धन हे आले तेही देई दानार्थ. द्रव्यलोभी मनी न धरता शुचिरभूत झाली त्वरिता. आणि झाली द्रव्य ते देता बहु विप्रास आनंदे. द्रव्य दिले भरून झोळी. नेती झाली विप्रमंडळी पापाची ती झाली होळी. पुण्यसंचय वाढला दान पुण्य पदरी पडले. पाप सारे गळून गेले ईश्वरनिष्ठ मन झाले. स्मरे म्हणी गोविंद म्हणे ऐसे चक्रपाणी. दूर ठेवी पापापासून विषय वासना न येऊ म्हणी. विद्र अभेदी राखावे ही वार्ता कळता विधातास. आश्चर्य करी त्याचे मानस. ही उपरतिका संन्यास अवघ्या विषय भोगाचा. ती नेम नाही मोडणार. द्रव्य कुटवर हो देणार. ती आता न मागे हटणार. उपाय तुझा करावा मग क्षण तो कमलासनी. करी विचार आपले मनी. ते सच आणावे उद्धारुनी. आता भूलोकातून तीच जरी न तिथे राहिले तरी सुटेल प्रश्नावली. हीच युक्ती करावी भली आता उचित वाटले. त्वरित सेवका आज्ञा देत विमान न्यावे तिचे दारात. द्रव्य दिव्य देही करुणी तिज प्रत. सत्वर तेने आणावे. आज्ञा मानून ती प्रमाण दूत घेऊन आले विमान. ते म्हणती हे तुझ कारण पाठविले चतुरानने. तरी आता बैस विमानी. पाप सर्व झाले गेले जळूनी. पुण्य तुझे वाढले म्हणून पात्र उद्धारासाठी तू. तवती बोले काय कामिनी. सद्गुरूची मी पाय सोडूनी. नाही येणार जावे परतुनी. मोक्ष सद्गुरू चरणास. ऐसे म्हणून धरले चरण गुरुराये. हे तुझे कारण घडून आले माझे जीवन सार्थकी लागत असे. दूत जाऊन ब्रह्मपाशी वृत्तांत सांगती तयासी. ती लीन गुरुचरणासी. सोडून या न येई तव बोले चतुरानन. हे तो असे फार छान दोघासी यावे. त्वरे घेऊन बसवून हंस विमानी. तात्काळ दूत येऊनी उभय बैसविले विमानी. घेऊन गेले तत्क्षणी सुखे ब्रह्मलोकास. असून या घोर पापिनी. उद्धारिले तू गुरु वचनी. म्हणून सद्गुरु जोडुनी. कल्याण साधुनी घेईजे. मलमासाची साधुनी पर्वणी. सत्कर्म घेतले घडवूनी. उद्धरून नेली भामिनी. नारायण गुरुराये म्हणून विनंती. हे एक साधून तो मास अधिक. पुण्य पदरात न्यावे नेक. घ्यावे नेक प्रथाचरण करावे. स्वस्ती श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीच समंत. गोविंदने विरचित. चतुर्मितोषोध्याय गूढा. इति श्री अधिक मास महात्म्य 24वा अध्याय समाप्त. श्री स्वामी. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.